आपण अजून अशी किती वेळ वाट बघायची आहे? माझ्या मुलीचा काहीच पत्ता नाही हो. तुम्ही ना तुम्ही तुम्ही मगाशी त्या अननोन नंबरवरून व्हिडिओ कॉल आला होता ना, त्या नंबरला फोन लावा आणि त्यांना स्पष्ट सांगा आत्ताच्या आत्ता तुम्हाला तुमच्या बहिणीशी बोलायचं. घ्या. अपर्णा, तू समजून घे ना ग मला. ती नंदा का नाही बोलणार आपल्याशी? ती ना अशीच आपल्याला झुलवत ठेवणार. जी बाई स्वतःच्या सख्ख्या भावाला त्याच्याच मुलीच्या जीवाची धमकी देऊन अशी स्वतःच्या तालावर नाचवू शकते ना, ती स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते ग. आपण त्यांना पुन्हा ग्वाही देऊया, त्यांना स्पष्ट सांगूया काही झालं तरी आम्ही दौलतरावांच्या चोरीच्या पुराव्याबद्दल कोणालाच नाही सांगणार, शपथ कोणालाच नाही सांगणार. पण माझ्या मुलीला इकडे पाठवा. हो, तिला का आणि कशासाठी आपल्यापासून दूर ठेवली आहे? त्या पोरीचा काय गुन्हा आहे? नाहीच आहे. पिऊ, तू ठीक आहेस ना? पिऊ, श्रावणी, तुला पिऊ कुठे सापडली आणि तू कशी आहेस? आई, तुला माहितीये मला ना त्या वाईट माणसांनी पकडून ठेवलं होतं, पण तिथे ना आपला शुभदादा आला आणि त्याने ना त्या सगळ्या गुंडांबरोबर फाईट केली. त्याने मला सोडवून आणलं तिथून. आई, शुभदादा खरंच खूप ग्रेट आहे. हिरो आहे शुभदादा, हिरो. हो ग. श्रावणी, शुभूने माझ्या पिऊला दुसरा जन्मच दिलाय ग. त्याला ना आमच्या दोघांकडनं आभार सांग. त्याचे खूप खूप आभार आहेत आमच्यावर. श्रावणे, त्याचे जेवढे उपकार मानू ना तेवढे कमीच आहेत. खूप 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 आभार शुभूला. आणि त्याच्याबद्दल जे झालंय ते अपर्णा, तू जा, तिला घेऊन जा. ती दमली असेल, घाबरली असेल, तिला फ्रेश कर जरा. चल जा. चल. श्रावणी, ऐक, शुभूने पिऊसाठी जे केलंय ना, खरंच खूप मोठी गोष्ट आहे.